भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा शोक मंडळ वर्धमानगर नागपूर मंडळाच्या वतीने महान त्यागी बाबा धोंडीजी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 27/6/2024 रोज गुरुवार मौजा भुयार मानव मंदिर सामाजिक चर्चा बैठक हॉल या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे आणि या चर्चा बैठकी मध्ये सृष्टीचे रचना स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। दुर्दशी मार्गाचे कैवारी मानवता शिकवणारे अंदर सगळ्यातून वाईट विषयातून प्रवृत्त करणारे निष्काम कर्मयोगी वाईट व्यसन महान त्यागी बाबा धोंडीजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। भगवत प्राप्ती विधीमध्ये स्वयंपरी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय श्री नितीजी चौधरी साहेब मार्गदर्शक बापू तथा संचालक उमरे हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत। सर्वांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते सन्माननीय आमचे लहान बंधू शशिदादा वाणी हे या ठिकाणी संचालन करते म्हणून उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। सन्माननीय आमचे मोठे बंधू प्रवीणजी गमने साहेब सेवक नागरिक हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। सन्माननीय आमचे मोठे बंधू श्री अमोलजी जुटाळ साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। सन्माननीय आमचे जांभळकर दादाजी सन्माननीय निलकंठजी मांडकर साहेब दायरे साहेब कावळे साहेब उपस्थित संपूर्ण मंचावरील बाबांचे सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित सेवक सेविका बाल सेविका सर्वांना माझा नमस्कार। तर आतापर्यंत या ठिकाणी भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। अध्यक्षाच्या परवानगीने 4.3 शब्द 5 नियम आणि अनुभव मानव जागृती आणि बाबांनी केलेले कार्य या विषयावर बैठक सुरू होत असते। म्हणून या ठिकाणी आपल्याला या विषयाला सोडून कोणतेही विषय बोलता येत नाही। हा या चर्चा बैठकीचा उद्देश आहे। बाबांनी चर्चा बैठक कावर लावून दिली की मानव जागला पाहिजे। बाबांना वाटलं की माझ्यासारखे दुःखी कष्टे गरीब गोरगरीब अंधश्रद्धेला ग्रासलेले वाईट व्यसनाला ग्रासलेले या समाजामध्ये पुष्कळ लोक आहेत। म्हणून बाबांनी बैठक लावून दिली आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला बैठक घेण्याची वेळ का आली आणि दिवापरी जळून जळण्याची वेळ आली। दिवापरी जळून जळण्याची वेळ आली। तारुण्य आम्हा सेवकांना तरण्याची वेळ आली। तरी पण नाही सुधारलो आम्ही म्हणून या ठिकाणी चर्चा बैठक घेण्याची वेळ आली। चर्चा बैठक घेण्याची वेळ आली। मानवाने मानवासारखं वागलं पाहिजे बाबांनी शिकवलं। अरे पहिलेही मानवच होतो आणि आताही मानवच होतो। फरक काय आहे? कधी चिंतन करतो कधी म्हणून करतो आपण। कधी या मार्गात गेलो आपण मरण्याचे वचन दिलं फक्त पण बाबाला खोटं वचन दिलं मेलो म्हणून सांगितलं बाबाला आणि भगवान उभा झाला परंतु आपण सेवक मेलो नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी मार्गाशी गेलो आपला स्वार्थ साधला। स्वार्थ म्हणजे आपले दुःखदारी दूर झाली सर्व गोष्टीने परिपक्व झालो आणि जो वचन दिलं त्या वचनाला भरून गेलो। अजी कितीतरी धर्मपंथ पाहिले वचन नाही दिले कुणाला। कितीतरी धर्मपंथ पाहिले वचन नाही दिले कुणाला आणि मानव धर्मात प्रवेश करून वचन दिलं कसं बाबा? ज्या दिवशी आपण मार्गदर्शकाच्या घरी जातो आपण परमेश्वराला वचन देत असतो। त्या वचनावर आपले दुःख दूर झालेले आहे। त्या वचनावर दुःख दूर झालेले आणि मग आपण आस्ते आस्ते आपल्या जीवनात
सुख आणि समाधान मिळते, सर्व गोष्टी परिपूर्ण होतो आणि तत्वशब्द नियमाला विसरून जातो. तत्वशब्द नियमाला विसरून आपल्याला चालणार नाही. आपल्या वागणुकीमुळे, आपल्या आचरणामुळे समाजात चुकीचा प्रचार प्रसार होत आहे. आपल्या परिसरामध्ये सुद्धा बराचसा प्रचार प्रसार जो मानव धर्माचा आहे तो चुकीचा झालेला आहे. या मार्गाची रूपरेषा जे महान त्यागी बाबा दुर्गेंनी आम्हाला सांगितलेली आहे ते काही संन्यासी लोकांनी त्या रूपरेषेला बदललं आहे. आणि ते जबाबदार आपण आहे. आपण म्हणजे कोण? बाबांची शिव. अनेक वाले बोलू शकत नाही आणि अनेक वाल्याला बोलण्याचे चान्स नाही, पण आपण देत असतो. कोणीतरी सांगितलं की आई वडिलांची फोटो ठेवायला जमत नाही. आमच्या भुयार या प्राप्त गावामध्ये पहिली बैठक आहे, म्हणून मला बोलावंसं वाटतं की अनेक वाले लोक आपल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. मी या ठिकाणी बोलत आहे, त्यांच्या कानापर्यंत आवाज गुंजत आहे आणि ते बसून सुद्धा ऐकत आले. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानू इच्छितो. अरे आई वडिलांची फोटो ठेवायला जमत नाही, विसर्जन करावं लागते. काही या मार्गाची शिकवण आहे का? या मार्गाची शिकवण तशी नाही. आई वडिलांचे मृत्यू पावलेले प्रतिमा फोटो आपल्या घरी लावून ठेवता येतात, हे चुकीची भावना आज आपल्या काही संधी साधू सेवकांनी, काही संधू साधू मार्गदर्शकांनी चुकीची भावना फैलवली. आज समाजातल्या लोकांना परमात्मा समाजावर गाल गोट ठेवण्याचं हे कार्य केले आहे. आई वडिलांची मृत्यू पावलेली फोटो ठेवता येते. बाबांनी सांगितलं मूर्ती पूजा करता येते. काय सांगितलं? मूर्ती पूजा करता येत नाही, कारण तुझा भगवान तुझ्यापाशी आहे, तू त्याला कुठं पाहतो. संतांनी म्हटलं आहे तुझा आहे तुझ्यापाशी, तरी का तू जागा फुललासी आमणीप्रमाणे बाबांना त्या परमेश्वराने त्या दैवी शक्तीने सृष्टीच्या रचनेत आणली. बाबाला एकदा परमेश्वराची प्राप्ती करून दिली की या प्रकारे आहे की हे भगवान कि हे सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ. हे सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ. जिस पर मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मुक्त हो जाएगा. तेव्हा बाबाला वाटलं कि भगवान मेरे पास होकर मैं कितना लंबा ढूंढ रहा हूँ भगवान को. तेव्हा खऱ्या अर्थाने बाबा निराकार अवस्थेमध्ये 10 मिनिट स्तंभ लावून विचार केला की अशी कोणती वस्तू माझ्यापाशी आहे जिच्यामुळे मी जिवंत आहे. आणि बाबाला आठवलं की आत्मा हा परमात्माचा अंश आहे, त्या दैवी शक्तीचा अंश आहे जिच्यामुळे मी जिवंत आहे. आणि ते जरी निघून गेली तर माझा शरीर हा नश्वर आहे. खऱ्या अर्थाने बाबाला तेव्हा एका परमेश्वराची परिचय झाला. बाबाला भगवंताने त्या दैवी शक्तीने जी सृष्टी जी रचित आहे त्या दैवी शक्तीने परिचय करून दिला. बाबांनी काय केलं? आम्ही जे कर्मभोगी होतो, जे वाईट विचारात होतो, चुकीच्या विचारात होतो, अंधश्रद्धेने ग्रासलेलो होतो, त्या विचारातून दूर केली. ज्या महामानवानी त्या सृष्टीच्या हृदयाची त्या दैवी शक्तीची प्राप्ती केली त्यांना आपण भगवान मानून बसलो. खऱ्या अर्थाने परिचय असा आहे का? ज्यांनी परमेश्वराची आराधना केली, त्यांच्या शब्दावर दैवी शक्ती कार्य करायला लागली. आणि आपण काय केलं? सृष्टीच्या रचनेला परमात्माची ओळख आपल्याला न होता आपण त्यांनाच भगवान मानून बसलो आणि त्यांनाच पूजत बसलो. बाबांनी सांगितले की हे सर्व मानव होते, हे देवी देवता नाही, हे सर्व महामानव होते. यांनी परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराची भक्ती केली, यांनी त्या शक्तीची प्राप्ती केली आणि यांना आपण भगवान मानून बसलो. फक्त ते कल्पना बाबांनी आपली दूर केली, नाहीतर मानव तेव्हा पण होतो, आज पण उद्या पण मानवच राहणार आहोत. बाबांनी काय केलं? कल्पनेतून दूर केलं. सत्य भगवान आहे त्या परमेश्वराचा परिचय करून दिला की भगवान कुठे आहे, कसा कार्य करतो आणि काय करतो.
आता काही लोकांनी अशी अंधश्रद्धा फैलवली की हनुमान दोन आहे, आमचा हा परिसर भुयार आणि या भुयार या गावामध्ये हे माझ्या अधिकारात दुसरी ते तिसरी बैठक आहे आणि एवढा नियोजन हा पहिल्यांदा आहे माझा बोलण्याचा. आता दोन हनुमान कोण आहे? अरे हनुमानजी एकच आहे. त्या अंजनीला मुलगा दोन आहे का? प्रश्न अनेक वाले करतात. प्रश्न अनेक वाले करतात की तुमच्याच मार्गाचे लोक म्हणते, तुमच्याच मार्गदर्शक लोक म्हणते की दोन हनुमान आहे. आता अंजनीचे मुलगा दोन होते का? अरे अंजनीचा मुलगा एकच आहे, तो हनुमान जो बाल ब्रह्मचारी आहे. आणि मग आपल्या बाबांनी कोणता हनुमान सांगितलं आहे? कोणी सांगितलं उडता आहे, कोणी सांगितलं बसला आहे आणि कोणी सांगितलं अरे वाय नाही का, कोणी सांगितलं लांब्या शेपूटवाला आहे. अरे हनुमान एक आहे आणि भगवान एक आहे. हनुमान एकच आहे आणि भगवान एकच आहे. ती दैवी शक्ती जी बाबांनी प्राप्त केली त्या दैवी शक्तीचं नाव आहे भगवान बाबा हनुमान. भगवान दुसरा नाही, भगवान दुसरा नाही. त्या दैवी शक्तीचं नाव आहे भगवान बाबा हनुमानजी, जी निराकार आहे, निगुणी आहे, चैतन्य आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. त्या दैवी शक्तीचं नाव आहे भगवान बाबा हनुमानजी. निराकार पूजा दिली आहे बाबांनी. कोणत्याही साध्या करायच्या सेवकांना मी मार्गदर्शक आहे. कोणत्याही साध्या करायच्या सेवकांना प्रतिमा या मूर्ती दिल्या जात नाही. भगवंताच्या नाव ज्योत लावण्याचा अधिकार दिला जातो, त्याला वचनबद्ध केला जातो आणि त्याला भगवंताच्या नावाचा ज्योत लावण्याचा अधिकार दिला जातो आणि त्याला साध्य कार्याच्या स्वरूपात एवढे दिवसाची एवढे कार्य दिले जाते. ती निराकार अदृश्य पूजा दिली जाते. मूर्ती दिली जात नाही, फोटो दिला जात नाही. मूर्ती दिली जात नाही, फोटो दिली जात नाही. मग आपण पूजा करतो तर कायची करतो? जुने लोक म्हणायचे हा अगरबत्तीचा मार्ग आहे, हा अगरबत्तीचा मार्ग आहे असं बाबावाले म्हणतात. आणि मला खूप गर्व वाटते का मला बाबावाला म्हणतात, कारण माझा जीवन अर्पण आहे बाबाच्या कार्यासाठी. 2014 कसल्याही गोष्टीची पर्वा न करता आजीवन सेवा करत राहील. काय बाबाला माझा वचन दिला आहे की हे भगवान बाबा हनुमानजी, मान त्यागी बाबा जिंदूजी, आखरीच्या क्षणापर्यंत बाबा तुमचेच कार्य करीन. मरे या जी भगवत नाम पर या तत्वाप्रमाणे मी कार्य करीन. म्हणून हे वैराग्य, म्हणून एवढ्या गोष्टीची प्राप्ती आज मला माझ्या कमी वयात झालेली आहे. कारण परमेश्वराला घेऊन चालतो आम्ही. तेवढी मोठी दैवी शक्ती आमच्या शब्दावर कार्य करते. हे साधी बाप नाही. साध्या गिलासात पाणी घेतो, साध्या गिलासात पाणी घेतो आणि बाबा हनुमानजी या नावाची 11 शब्दाची, 21 शब्दाची, 7 शब्दाची, 3 शब्दाची फूक मारतो. साध्या पाण्याने एक अमृत तयार होऊन राहिलेलं आहे. किती मोठी कृपा या मार्गात आहे. परंतु या मार्गाच्या लोकांना या कृपेचा परिचय नाही, म्हणून हे चुकीचे प्रचार प्रसार करत आहे. नाहीतर असा प्रचार प्रसार मान त्यागी बाबा जिंदगीने केला नाही आणि सांगितलं सुद्धा नाही. कोणावर टीका टिप्पणी करण्याला बाबांनी सांगितलं नाही. जे सत्य आहे तेच या ठिकाणी बोलावं लागतं. कारण असत्य या माईकवर जर बोलला त्याला एक दिवस परमेश्वर त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहत नाही. कुणाची या ठिकाणी बदनामी करता येत नाही. आणि खऱ्या अर्थाने या मार्गाचा मार्गदाता एकच होता. तेव्हा या मार्गाची परिस्थिती अशी नव्हती. आज अनेक वाले लोक आमच्यावर टीका टिप्पणी करण्याचे काय उद्दिष्ट होतात? का बरं गालबोज उचलतात? का बरं मार्ग असा आहे? का बरं तसा आहे? हे करण्याचे कार्य आणि त्यांना बोलण्यात भागी पाडणारे लोक आम्हीच, दुसरे याला कोणी जबाबदार नाही. कारण आम्हाला जर परमेश्वराच्या या मार्गाचा प्रचार प्रसार करायचा असेल तर आम्हाला चर्चा बैठक, नववे हवन कार्य अटेंड करावंच लागेल. कारण भगवत कार्याशिवाय काही होऊ शकत नाही. आता लोक मोंद्याला जातात,
लोक मौद्याला जातात, मंडळात जातात, पण बैठकीला येत नाही, नव्या हवनाला येत नाही. त्याचं कारण काय? यांना असं वाटते की बाबा मौद्याला आहे, यांना असं वाटते की बाबा नागपूरला आहे. प्रॅक्टिकल अनुभव सांगतो. सन्माननीय काळे साहेबांनी आम्हाला त्या दिवशी मौद्याला नेलं. ते तर आमचे मोठे बंधू अयोध्यानगर गट नंबर 10 नागपूर येथील मार्गदर्शक मिळाले विनायकजी रोकडे साहेब यांनी एक छोटासा अनुभव काही क्षणात आम्हाला सांगितलं. आम्ही जागून गेलो त्या ठिकाणी. की मानत्या की बाबा जुंदीजीकडे एक सेवक गेला म्हणे, पहा अनुभव नीट देऊ नाही का, अनुभव कुठे मिळत नाही, पैशाला मिळत नाही. धन घेता येईल, दौलत घेता येईल, सर्व गोष्टी घेता येईल, पण अनुभव हा दुकानात सुद्धा मिळणार नाही. तो एकमेव असा ठिकाण आहे, चर्चा बैठक ज्या ठिकाणी हा अनुभवाचा, हा ज्ञानाचा भंडार या ठिकाणी भरलेला आहे. क्षणासाठी गेलो पण अनुभव त्या ठिकाणी शिकायला मिळाला. तुम्ही लोक बाबा इथं आहे, बाबा तिथं आहे, प्रतिमेत भगवान, प्रतिमेत बाबा प्राणीची सवय पडली आम्हाला. अरे मूर्तिपूजा बाबांनी बंद केली, आत्मरूपात परमेश्वर सांगितला, मानवानी मानवासारखे वागायला सांगितलं. आणि आमचे विचार कसे आहे? मौदा आश्रमला गेलो. आमचे मोठे बंधू विनायकजी रोकडे साहेब मार्गदर्शक मिळाले, गट नंबर 10 अयोध्यानगरचे. आणि त्यांनी सांगितलं की महान त्यागी बाबा देवनेजी पाशी एक सेवक गेला म्हणे. तो गेला सेवक बाबापाशी, बाबा निवासस्थानामध्ये बसले असताना बाबांनी म्हटलं त्या सेवकाला की म्हणे बोला कसं काय येणं केलं. तो सेवक काय म्हणतो बाबाला? बाबाला सेवक म्हणतो बाबा मी तुमच्या दर्शनासाठी आलो. सेवकांची परिभाषा, सेवकीची विचारधारा कशी आहे हे या अनुभवातून तुम्ही जाणून घ्या. की बाबा मी तुमच्या दर्शनासाठी आलो, तर मी काय देव आहे का म्हणे बाबा. पहा शब्द अनुभव. बाबा म्हणे मी काय देव आहे का म्हणे, तू माझ्या दर्शनासाठी आला तर बोल म्हणे सामोर कशासाठी आला. तो बोलला नाही सेवक, तो सेवक बोलला नाही. बाबा समोर बोलायला घाबरत होती. अरे सांग ना म्हणे, सांग ना म्हणे मी आंब्याच्या झाडात गंजीबा खेळलो म्हणून. बाबा अंतर्यामी होते, डायरेक्ट अंतर आत्म्यातले विचार वळखत होते, डायरेक्ट अंतर आत्म्यातले विचार होते वळखत होते. त्यामुळे काय म्हणते बाबा की सांग ना म्हणे मी आंब्याच्या झाडात गंजीबा खेळलो. बाबा तेच बोलण्याचे प्रयत्न करायचे होते मला, पण बाबा तुमच्या समोर माझी बोलण्याची हिंमत होत नव्हती. मग बाबांनी काय म्हटलं की मी भगवान होतो म्हणे. अरे माझा भगवान चर्चा बैठकीत राहते म्हणे, त्या मौदा आश्रमला नाही आले तरी चालेल म्हणे, नागपूरला नाही आले तरी चालेल म्हणे माझ्या निवासस्थानात दर्शन घेण्याकरता, पण तुम्ही चर्चा बैठक मध्ये जा म्हणे. एवढं बाबांनी चर्चा बैठकीला महत्व दिलेलं आहे की माझा भगवान त्या चर्चा बैठक मध्ये उपस्थित राहते म्हणे. तुम्ही निवासस्थानला बाबाच्या किंवा मौदा आश्रमला गेल्याची काही गरज नाही. पिकनिकला जातात फक्त नको, पिकनिक करायला पार्ट्या करायला मला वेळ आहे, आणि चर्चा बैठकीला आणि नव्या हवन करायला जायला वेळ नाही. हे मानसिकता झाली. आणि हा चुकीचा प्रचार प्रसार भरपूर त्या संघटना, कितीतरी संघटना संस्था ओपन झाल्या. एकमेव अशी संघटना 4 डिसेंबर 1969 ला परमपूज्य परमात्मा एक मंडळ नागपूर या नावाची बाबांनी एकमेव संस्था ओपन केली. आणि त्या संस्थेला परमपूज्य परमात्मा एक मंडळ नाव दिलं. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून बाबांनी आज लाखो परिवारांचे कार्य करून लाखो परिवारांचे दुःख दूर केले. म्हणून आमचे मोठे बंधू, आमचे मित्र त्यांनी एक जे मन सांगली होती, या 6-7 हे 17 दरबार लोक भरून बसले की मानता की बाबा जुंदीजी असते तर गरिबांच्या झोपडीला सोन्याची धाड असते. मानता की बाबा जुंदीजी असते तर गरिबांच्या झोपडीला सोन्याचे धाड असते. आणि ते आता बी होऊ शकते, ते करता आले पाहिजे. ते आता बी होऊ शकते पण ते करता आले पाहिजे. एकच असता या मार्गाचा मार्गदाता. गावोगावी असे 17 पुढारी झाले नसते, असे 17 पुढारी झाले नसते.
आज गावोगावी संघटना संस्था स्थापन करून 17 पुढारी झाले आहे. मार्गाची रूपरेषा खरेपणाने चेंज केलेली आहे. आज या मार्गदर्शनाकडून त्या मार्गदर्शकाकडे जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे. आणि बाबांचा आदेश परमपूज्य परमात्मा एक शेत मंडळाला आहे. आता आदेश म्हणजे काय? आदेश मग आम्ही सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये 5 नियम झाल्याच्या नंतर काय म्हणतो? 4 तत्व 3 शब्द 5 नियम झाल्याच्या नंतर काय म्हणतो? याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे. मग आम्ही बाबाच्या आदेशाचे पालन करतो आहे का? बाबाचा आदेश हा परमपूज्य परमात्मा एक शेत मंडळाला होता. आज लोक म्हणतात येते भगवान देते भगवान. अरे भगवान तर कणाकणात विराजमान आहे. पण आदेश काय म्हणते बाबाचा? आपली नियमावली ओपन करून पहा. 174 नियम दिले. साध्या व पक्क्या सेवा करता 81 नियम दिले. नियम नंबर 14 मध्ये बघून घ्या की काय नियम टाकलेला आहे. आज लोकांनी लोकांची दिशाभूल करण्याचे कार्य केले, जातीभेद करण्याचे कार्य केले. हा मानव धर्म आहे. हा काही राजकारणाचा माणूस नाही आणि हा काही राजकारण नाही आहे. दैवी शक्ती एक आहे आणि ते प्रत्येकामध्ये विराजमान आहे आणि ते बघते आहे कोण कसा कार्य करत आहे आणि त्या कार्यानुसार त्या व्यक्तीला, त्या सेवकाला, त्या सेविकेला कर्माचे फळ मिळते आहे. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे आचरण करणे खूप काळाची गरज आहे. टीबी, कोर, कुष्ठरोग, महारोग, अल्सर ज्यांच्या अंगातून रक्त खूप वाहत होते असे लोक पाहिले आले. आज बाबांच्या कृपेचा आम्हाला विचार येते, भीती वाटते आमच्या मनात की दैनिक जीवनात मी जेव्हा कार्य करतो तर मी कुठे चुकलो नाही पाहिजे याचा मी पूर्णपणे विचार करतो. की माझ्याकडून जरी चुकी झाली तर तुरंत रिॲक्शन होते, तुरंत दुःख येते. आता ज्याला चुका करून रिॲक्शन होत नाही, दुःख येत नाही, तो या मार्गाचा सेवकच नाही. त्या मार्गाची कृपा जागृत आहे. जर तत्व शब्द नियमाला सोडून जरी कार्य केले तर कर्म भोग लागल्याशिवाय राहणार नाही असे माझे बाबा म्हणायचे. माझे बाबांचे शब्द आहे. म्हणून कोणताही व्यक्ती मानव धर्म न पडता, मानव धर्माची माहिती न ठेवता चुकीचा प्रचार प्रसार करू नये. कारण माझ्यासारख्या या साधारणच्या व्यक्तीला महामार्गी बाबा जुमदेवजीनं एक सर्व वैराग्य प्राप्त करून दिलं की आता माझी काय जागा तुमच्यापाशी बोलण्याची. आज 4 तालुक्यात 4 जिल्ह्यात आणि संपूर्ण परमात्मा एक समाजामध्ये एक माझी ओळख आहे. मला ओळखतात लोक. हे माझ्यामुळे नाही, कारण मी काही करू शकत नाही, मी कुणाला जागवू शकत नाही, मी स्वतःही जागलो नाही. हे सर्व महामार्गी बाबा जुमदीच्या कृपेमुळे होत आहे. नाहीतर कोण वाणी आणि कोण कुठला कोणी ओळखू शकत नाही. आणि हा परमात्मा एक समाजामध्ये जी ओळख झाली हे माझ्या बाबांची कृपा आहे. म्हणून बाबा अपने सेवक को सबसे न्यारा बना देते. बाबा अपने सेवक को सबसे प्यारा बना देते हैं. दुनिया हो जाती है दीवानी, इतना प्यारा बना देते हैं. इसीलिए नाज है मैं मानता कि बाबा जुमदी जी के सिकवन पर जो एक पत्थर को भी हीरा बना देते हैं, जो एक पत्थर को भी हीरा बना देते हैं. नाही तर आमच्या जीवनाचा प्रत्येकासारखं होतो. आम्हाला कोण ओळखत होतो, कोण विचारत होतो. असे बाबांची कृपा आहे आणि या बाबांच्या कृपेमुळे आज आमची एक समाजात पहिचान झाली आहे. एक परमात्मा एक समाजामध्ये आणि आपल्या एक समाजामध्ये पहिचान झालेली आहे. बाबांची कृपा आहे आणि सर्वांची जबाबदारी आहे की बाबांची स्वप्न साकार करण्याची. प्रत्येक सेवक बाबाचा आहे, प्रत्येक सेविका बाबाची आहे की बाबाचा सेवक हा एकटाच नाही. मग आपली जबाबदारी काय आहे? बाबाचे स्वप्न आपण कसे साकार करू शकतो, बाबांच्या कार्याला आपण कसं सामोरं नेऊ शकतो, हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग आपण आपली जबाबदारी पाळतो का याचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. म्हणून हा जो चुकीचा प्रचार प्रसार झालेला आहे की आई वडिलांची फोटो ठेवायला जमत नाही,
मी सांगतो जमत आहे कोणत्याही सेवक सेविकांनी मृत्यू पावलेल्या आई वडिलांची फोटोचे विसर्जन करू नये. मी मार्गदर्शक आहे, मला प्रथम विचारण्यात यावं त्यानंतरच कार्य करावे. आता लोक म्हणतात तुळस लावता येत नाही. आधी तुळशीचा झाड सुद्धा आपल्या घरी एका कुंडीमध्ये लावता येते. तुळशीपासून बरेचसे फायदे आहेत. तुळशी एक वनस्पती आहे. लोकांनी चुकीचा प्रचार प्रसार करून ठेवलेला आहे म्हणून या ठिकाणी मला बोलावं लागलं. जी तुळस आपण विसर्जन केली ते पूजनीय मानत होतो, ते पूजनीय तुळस विसर्जन केली. परंतु आपण साधा एक तुळशीचा झाड आपल्या घरी एका कुंडीमध्ये लावू शकतो. ही या मार्गाची रूपरेषा आहे, कारण ते सजीव वनस्पती आहे. परंतु याही विषयावर काही लोकांनी चुकीचा प्रचार प्रसार केला आहे, नाही का? म्हणून मला असं वाटतं शब्द बोलता येत नाही पण बोलतो. तर माझा आवाज हा जिकडे तिकडे जात आहे की उशी खालच्या ढेकलाने हिमालयाची उंची सांगू नये, उशी खालच्या ढेकलाने हिमालयाची उंची सांगू नये. आणि ज्यांना मानव धर्म कळला नाही, ज्यांना मान की बाबा दुमदेवजी कळले नाही, त्यांना मानव धर्म सांगू नये, त्यांनी मानव धर्म सांगू नये. नाही तर कर्मभोगी बनल्याशिवाय राहणार नाही हा मानव. हे बाबांचे शब्द आहे. क्योंकि भगवान कार्य करता है, दिखता नहीं. बोले बाबा देवी शक्ति निराकार है, यहाँ विराजमान है. हम यहाँ बैठे सभी एक दूसरे को देख रहे, लेकिन भगवान हमारा खड़ा है वो नहीं देख पा रहे. भगवान यहाँ पर उपस्थित है लेकिन हम देख पा रहे क्या? नहीं देख पा रहे. इसलिए बाबा ने कहा है कि भगवान कार्य करता है वो दिखता नहीं, मनुष्य कार्य करता है वो दिखता है. क्यों? क्योंकि ये मानव कर्म प्रधान व्यक्ति है और इसे कर्म करना इसका धर्म है. हर मानव का, हर नर नारी का धर्म है कर्म करना और फल की आशा न करना. फल देने वाला भगवान है, फिर आप फल की चिंता क्यों करते हैं? इच्छा अनुसार भजन इस मार्ग में प्राप्त है, नहीं का? इच्छा अनुसार भजन इस मार्ग में प्राप्त है कि जैसे हम कर्म करें, जैसे हम कार्य करें वैसा फल भगवान देता है. कर्माच्या मानपैकी बाबा जुनी शब्द आहे. या मार्गात आलेला सेवक दुःखी कष्टी करत राहू शकत नाही म्हणे माझ्या दावा आहे. रामटेकला बाबांनी दावा केला कार्यक्रमावर. या मार्गात आलेला सेवक दुःखी कष्टी गरीब राहू शकत नाही. त्याची दुःख दूर झाली आहे, त्याची गरिबी दूर झाली आहे, त्याला उद्धार म्हणजे मोक्ष प्राप्ती मिळालेली आहे. परंतु आज आपल्या कर्मामुळे ते सुद्धा रुकलेलं आहे. विचार करा. मी कुणाला म्हणणार नाही की हा तत्व शब्द निर्माण वाटते की ही सेविका तत्व शब्द निर्माण वाटते. मी कुणाला म्हणणार नाही, कारण तो मी काही जज नाही, मी काही वकील नाही आणि ते माझे कार्य नाही की हा कसा वागते तो कसा वागते. मला काही घेणं देणं नाही. प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याला विचारावं की बाबांनी तत्व शब्द नियम दिले आणि मी त्या तत्व शब्द नियमाला जीवनात कितपत आचरण करतो, कितपत पालन करतोय. प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याला विचारावं. कारण या ठिकाणी बरेचसे सेवक सेविका बसले आहेत जे तत्व शब्द नियमाचे पूर्ण पालन करण्याचे प्रयत्न करतात. हा माझा आत्मविश्वास आहे. कारण मी करतो आहे किंवा नाही करत आहे हे बाबाला दिसते आहे. मग मी काय कशाला तुम्हाला म्हणू ही करते आहे का हा करते आहे की तू करते आहे. पण आज आपल्यातच काही परमात्मा समाजामध्ये लोक आहेत. लोकांना काय बोलायचं आहे की चुकीची अफवा फैलवतात, चुकीचा प्रचार प्रसार करतात. हे असे कार्य करू नये. नाहीतर ज्या व्यक्तीने चुकीचा प्रचार प्रसार केला आहे बिलकुल सत्य आहे, त्याच्या मागे कर्मभोग लागलेला आहे. त्यांनी स्वतःचा विचार करावा. स्वतः मी कितपत नियमानं वागतोय याची पूर्णपणे शहानिशा करावी. कारण बाबांनी तत्व शब्द नियमाचा आयना दिलाय. त्या आयनात पाहायचं आपल्याला की मी तत्वाच कोटी चुकलाय, मी शब्दाच कोटी चुकलाय, मी पाच नियमात कोटी चुकलो आहे. याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याचे शोधन आपल्याला करायचे. नाहीतर माझ्याबद्दल सुद्धा या परिसरामध्ये बऱ्याचशा अफवा फैलवल्या आहेत. अरे ज्यांचा मार्गदर्शक पद होता त्यांनी मला फोन करून विचारलं आणि या ठिकाणी सेवक सेविका बसलेल्या आहेत. काय म्हणे तो व्यक्ती? माझ्या काळ्या केलास म्हणे. तू माझ्या काळ्या केलास म्हणे. आमच्या समोर सांगतो मला फोन करून म्हणजे काळ्या केलास. अरे काळ्या नाही करणार मी, कोणाच्या काळ्या करत नाही, हे माझे कार्य नाही.
या मार्गात बाबांनी सांगितलं की एकमेकाबद्दल वाईट विचार आणता येत नाही. दैवी शक्तीचे शब्द बाबाच्या मुखातून त्याचे जरी विचार वाईट असतील तू चांगले विचार दे. काय म्हणते दैवी शक्ती बाबाच्या मुखातून? त्याचे जरी विचार वाईट असतील तर तू चांगले विचार दे. त्याच्याबद्दल तुझ्या मनात वाईट विचार आले, त्या भगवंतात वाईट विचार आले, पुढचं भविष्य तुला कोण साथ देईल म्हणे बाबा. ती दैवी शक्ती बाबाच्या मुखकमलातून बोलत आहे की तुला कोण साथ देईल. मग आम्ही एकमेकाबद्दल वाईट विचार आणू शकत नाही, कोणाच्या काळ्या निंदा नालस्ता करू शकत नाही, हा आमचा अधिकार नाही. सर्व लोकांनी मिळून कार्य केले आणि सर्व लोकांनी मिळून आज या भुयार परिसरामध्ये सर्व सेवकांच्या माध्यमातून सन्माननीय आमचे मोठे बंधू प्रताप बापू परिसरातील मार्गदर्शक काँग्रेस शाखेचे संचालक नितीनजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण परमात्माई समाजाच्या माध्यमातून आणि महंत बाबा जोंदीच्या कृपेने या भुयार परिसराचा मार्गदर्शक पद मिळालेला आहे. निंदा नालस्ती चापलूसी आपण केली नाही आणि करणार नाही जीवनात. ज्यांचे कर्म ज्यांचे कार्य आहे ते पथाने पाहावं. कारण की बाबाने म्हटलं आहे, बाबांचे शब्द आहे, तुम्हाला एक सांगू इच्छितो की दैवी शक्तीला म्हणजे भगवंताला दोष देणे, कोण्या सेवकाला दोष देणे हे चुकीची गोष्ट आहे. माझे बाबा बोलले स्वतःच्या कर्माला दोष देणे हे महत्वाची गोष्ट आहे असे माझे बाबा बोललेले आहे. ते दैवी शक्तीचे शब्द माझ्या बाबांच्या मुखकमलातून आहे. की कोण्या व्यक्तीला दोष देणे ही चुकीची गोष्ट आहे. नाही त्याच्यामुळे माझं असं झालं, त्याच्यामुळे माझं असं झालं, त्यानं तसं केलं म्हणून असं झालं, हे चुकीचं आहे. ही या मार्गाची रूपरेषा नाही आहे. तू स्वतःच्या कर्माला दोष दे की मी कुठं चुकतो आहे, मी कितपत तत्वाच्या पालन करत आहे, मी कितपत शब्दाच्या पालन करत आहे, मी कितपत 5 नियमाचा पालन करतो आहे, हे स्वतःच्या कर्माला जाऊन विचारा आणि बाबाला प्रश्न करा की बाबा माझ्या समोर असं का बरं झालेलं आहे. भगवान आपल्या शब्दावर कार्य करतोय. केवळ आत्मविश्वास आपल्याला जेव्हा आहे तेव्हा स्वतः विचार करायचा की मी जीवनात तत्व शब्द नियमाचे बाबाच्या आदेशाचे कितपत पालन करतो आहे. मी तर लाखो लोकांना हजारो लोकांना आजपर्यंत 2 वर्षात बोलत आलेलो आहोत. या ठिकाणी युट्यूब चॅनलचा आमचा कॅमेरा लावलेला आहे. हा कॅमेरा लाखो लोक युट्यूबवर मार्गदर्शन ऐकतात. सन्माननीय आमचे अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमचे पदाधिकारी, सन्माननीय आमचे मार्गदर्शक, सन्माननीय आमचे सर्व सेवक या युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन ऐकतात. आणि मी जो या ठिकाणी बोलतो आहे हा सत्य आहे, असत्य बोलू शकत नाही. हा सत्याचा मार्ग आहे आणि सत्याचा मंच आहे. नाहीतर बरेचसे मार्गदर्शक पाहिलेले आहे. आमचे सन्माननीय आमचे मोठे बंधू तथा बापू परिसरातील मार्गदर्शक चौधरी साहेब बसलेले आहे. लईच्या लोकांनी हे कॅमेरे बंद करायला लावले का साहेब. आम्ही एका स्टेजवर चौधरी साहेबांशी बसलो, एक नाही भरपूर स्टेजवर बसलो चौधरी साहेबांशी. त्या मार्गदर्शक लोकांनी हे युट्यूबचे चॅनलचे कॅमेरे बंद करायला लावलेले आहेत. का बरं याचं कारण का बरं, का बरं रेकॉर्ड करू नये, का बरं युट्यूब चॅनल बंद करण्यात यावा. आम्ही आडाडे ओपन प्लस केलं. आम्ही जो बोलतो आहे सत्य आहे किंवा नाही लाखो लोकांनी पाहावं हा आमचा उद्देश आहे. या मार्गाचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य मानते की बाबा जोंदेवजी यांनी संपूर्ण सेवकांनी माझ्या खांद्यावरती दिलं आहे. ते कार्य मी माईकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून करण्याचे कार्य सुरू केलेलं आहे. मग मला असत्याचा प्रचार प्रसार करण्याची काही गरज नाही आणि या ठिकाणी सत्य बोलण्याची काही भीती नाही. ज्याला भीती आहे ते हे लोक बंद करायला लावतात, कॅमेरे बंद करायला लावतात, रेकॉर्डिंग बंद करायला लावतात. का बरं? कारण ते लोक त्या माईकवर खोटं बोलतात, ते खोटं बोलतात म्हणून हे कॅमेरे बंद करायला लावतात. हा माझा विचार आहे. त्यांच्या प्रती जे लोक असे कार्य करतात, बिलकुल जे असे कार्य करतात ते आमचे मित्र युट्यूब चॅनलचे जे सेवक आहेत त्यांना म्हणलं बिंदास युट्यूब चॅनल रेकॉर्डिंग करा. कोणी विचारलं तर वाणीचे नाव सांगायचं, वाणी साहेबांचं चॅनल आहे. काही कुणा बापाला भियाची गरज नाही. आपण सत्याचा प्रचार प्रसार करतो आहे. सत्य हा भगवान आहे आणि भगवान आपल्या सोबत आहे. कुणालाही भिण्याची गरज नाही. बिलकुल बिंदास युट्यूबवर मार्गदर्शन अपलोड करा. जो तुम्ही
या ठिकाणी बोलतोय बिंदास लोट करा, कारण हा सत्याचा माईक आहे आणि सत्य हा भगवान आहे आणि या मार्गाचा प्रचार प्रसार हा सत्य आहे. म्हणून आपल्याला तत्व शब्द नियमाने कार्य करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. बोलणं पुष्कळ आहे. मी 1 घंटा 2 घंटे आमचे मोठे बंधू गपनेजीला माहित आहे, जेवढं बोललो 2 तास जरी बोलत लावले येते तर इतिहास संपणार नाही आहे. कारण मानव धर्म एवढा अखोल धर्म आहे, मानव धर्म एवढा अखोल धर्म आहे. तत्व शब्द नियम फक्त 12 खडी आहे, परंतु याचा अभ्यास केला 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाचे एक पाळ आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाचे एक पंक्ती आहे. 4 तत्व 3 शब्द 5 नियम जी 12 खडी बाबाने दिलेली आहे ते एवढा विशाल सागर बनलेला आहे की जेवढं डीप जाल, जेवढं अंदर जाल तेवढं कमी आहे. बाबाने जीवनापासून तर मृत्यूपर्यंत, जीवनापासून तर मृत्यूपर्यंत बाबाने सर्व मानव धर्म सांगितलेला आहे. कोण म्हणतो बाबाने अधुरं ठेवलं आहे? एकही गोष्ट अधुरी नाही, पूर्ण टोटल बाबांनी सांगितलं. तरी एका बैमान सेवकाने बाबावर अविश्वास केलेला आहे. एका दौऱ्यातली गोष्ट आहे. एक दौऱ्यातली गोष्ट आहे. मानते की बाबा जुंदीचा दौरा असताना बाबा बसले असताना काय म्हणतो एक शिव बाबाला. आता पहिला गुरुची महिमा अशी आहे, आपल्या अनेका रस्त्यांनी पाहून घ्या कि गुरु वो होता है जो किसी वस्तु का अभिलाषी होता है, उसी गुरु कहते हैं. जो शिष्य से कुछ उम्मीद रखता है उसे गुरु कहते हैं. लेकिन हमारे मानते कि बाबा जुमनी जैसे बाबा है, कोई उद्देश्य नहीं, कोई स्वार्थ नहीं, कोई मोह नहीं, निष्काम कार्य दिया है. लेकिन फिर भी एक सेवक को बाबा पे अविश्वास निर्माण किया है. वो सेवक बाबा को क्या कहता है? बाबा बसले असताना बाबाला काय म्हणते? बाबा बाबा मला वाटत नाही म्हणे की तुम्ही सर्व दिलं असेल. बाबा तुम्ही काहीतरी लपवून ठेवलं असेल असं मला वाटते म्हणे. म्हणजे बाबावर सुद्धा या बैमान सेवकाचा अविश्वास होता. किती स्वसंगीताची गोष्ट आहे की बाबावर सुद्धा अविश्वास होता या बैमान सेवकाचा. का बरं बैमान सेवकाचा अविश्वास? बाबा विश्वास नाही. बाबांनी म्हटलं त्या सेवकाला ज्या म्हणे तलवार आण आणि बाबाला कापून टाक. पाय म्हणे काही ठेवला आहे का? ज्या म्हणे तलवारांना बाबा कापून टाक बाबाला. आणि पाय म्हणे बाबांनी काही ठेवलं आहे का? असे मानते की बाबा जुंदूजी आमचे जे बाबा झाले नाही का, तरी आम्ही बेमानी केली बाबाशी आणि बाबाला फसवलं. तर तुम्ही मार्गदर्शकाला का समजू शकाल? अरे मार्गदर्शकाला रेणुपुरे म्हणणारे शेवट आहे इथे बसले. रेणुपुरे आणि हा सन्मान्य आमचे गबडे साहेबांनी सांगितलं मार्गदर्शक म्हणजे काय आहे. अरे मी माझ्या मार्गदर्शकाने आपला आदर्श आपला गुरु समजतो, त्यांच्या शब्दाची अवहेलना केली नाही. आमचे मोठे बंधू गबडे साहेब बसले आहे. त्यांनी जरी शब्द दिला हो साहेब, यस साहेब, नो साहेब कधी नाही. का बरं असा मनुष्य 101% विश्वास माझ्या मार्गदर्शकाने माझ्यावरती आहे. आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक सन्मान्य चौधरी साहेब त्यांनी जी आम्हाला मार्गदर्शन केलं हो साहेब, यस साहेब, नो साहेब नाही म्हणा. आम्ही नावारे म्हणून गुरुला म्हणून. पण असेही लोक बसलेले आहेत, असेही लोक मार्गात आहेत जे मार्गदर्शकाला सुद्धा समजत नाही. आणि तो मनांचा जो अनुभव सांगितला आहे रोकडे साहेबांचा, जो शिव बाबाच्या दर्शनाला गेलाय. आता लोक बाबाला सांगतात डायरेक्ट निवासस्थानामध्ये जाऊन, बाबाला सांगायचे भवनात जाऊन आणि बाबा म्हणायचे की तू आपल्या मार्गदर्शकाने सांगितलं का म्हणे. रोकडे साहेबांनी सुद्धा तो अनुभव सांगितला. त्या शेवकाला जेव्हा तो शेवक गंजीबा केला त्याच्यानं बोलला नाही झाला, तो बाबा बसी गेला. बाबाला काय म्हणतो तो बोलू शकला नाही. बाबा अंतर्यामी येते, बाबाने ओळखून टाकला. सांगणं म्हणे आंब्याच्या झाडात गंजीबा खेळ होतं. बाबा तेच म्हणण्याचा प्रयत्न करत होतो
पण माझी तुमच्या समोर बोलण्याची हिंमत होत नव्हती बाबा, म्हणून मी ते बोलू शकलो नाही बाबा. पण तुम्ही अंतर्यामी आहे, माझ्या मनातले विचार ओळखून टाकले. बाबाने काय म्हटलं त्या शौकाला? रोकडे साहेबांनी सांगितलं, तू म्हणे तुझ्या गुरुला सांगितलं का म्हणे? बाबा काय म्हणते त्या शौकाला, तू तुझ्या गुरुला सांगितलं का म्हणे? तुझे गुरु कोण नाही का? अरे तुझे मार्गदर्शक तुझे गुरु आहे म्हणे, तू त्यांना सांगितलं का म्हणे? नाही बाबा, त्यांना सांग. पहिलं त्यांच्यापाशी सोडून कर, पण मार्गदर्शक कसा पाहिजे? काय गमन सर, मार्गदर्शक कसा पाहिजे त्याच्यावरही थोडस बोलतो. त्यागी प्रवृत्तीचा पाहिजे. गमन साहेबांनी सांगितलं, तू निष्काम कार्य करणारा पाहिजे. त्याला परमेश्वरी कृपेची ओळख असावी, त्याला परमेश्वरी कृपेची ओळख असावी. मान अपमास निंदा हे द्रव्य जीवनात आले तर त्याच्यात सहन करण्याची क्षमता असावी. मार्गदर्शक नम्रतेचा पुजारी असावा. मार्गदर्शक कसा असावा? मग मार्गदर्शक आजवरी कसे झाले, आता कसे आहे आमचे घार साहेबांनी सांगितलं नाही का? लुटणारे झाले, पैसे खाणारे झाले, आम्ही डोळ्यानं पाहिले आणि ते लोकांची संगत सोडली, बिलकुल सोडली. पुन्हा फिरलं त्यांच्या आम्ही का बरं? सत्य भगवान आहे. 1982 चा अनुभव आहे. सौराष्ट्र दौरा 20 नोव्हेंबर 1982 सौराष्ट्र मानते की बाबा तुम्ही दौरा करायला, त्या दौऱ्यातला अनुभव आहे. तुम्ही वाचून घ्या, तुम्ही इतिहास पडताळणी करा, इतिहास पहा की चुकी करने वाले पैसे चुकी करणारा मोठा गुन्हेगार आहे. आसारामजी सवाल लागे हेमराजजी सातपुते त्यांचे अनुभव आहे की चुकी करणे वाल्यापेक्षा चुकी पाहणारा मोठा गुन्हेगार आहे. मग आमच्या समोर असे कार्य होताना आम्ही पाहायला पाहिजे का? ज्या लोकांनी पैशाच्या नादात लोकांना भोळे बाबा जनतेनं ऐकलं, त्यांच्या आम्ही बिलकुल कंप्लेंट केली. आम्ही सर्व सेवकांनी मिळून कंप्लेंट केली. का बरं? आणि मी जरी दिनेशवाणी जरी चुकीचे कार्य करतो आहे, लोकांना लुबाडण्याचे कार्य करतो आहे, मानव धर्माच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, मंडळाच्या ध्येय धोरणाचे पालन करत नाही, बिलकुल तुम्ही वाणीची कंप्लेंट परमपूज्य परमात्मा सेवक मंडळात टाका, माझी काही मनाई नाही. ही या मार्गाची रूपरेषा आहे, ही या मार्गाची रूपरेषा आहे. हे मी सत्य सांगतोय, लपवण्याची काही गुंजाईश नाही. कारण बाबांनी ओपन मार्ग दिला आहे आणि हा भगवान ओपन आहे. लपवला नाही, कान मंत्र नाही, एकामेकाच्या कानात मंत्र देणे हे या मार्गाची रूपरेषा नाहीये. ते पहिल्या गुरुची पद्धत झाली. पण बाबा असे व्यक्ती आहे निष्काम कर्मयोगी, असे व्यक्ती आहे निष्काम कर्मयोगी जो ओपन मंत्र दिलेला आहे. बिलकुल या मार्गाची रूपरेषा आहे. जो मार्गदर्शक तत्व शब्द नियमाचे पालन करत नसेल, शौकांना लुबाडत असेल, शौकांचा पैसा खात असेल, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळात त्याची कंप्लेंट टाका, त्या संघटनेत त्याची कंप्लेंट टाका. मंडळाचे अध्यक्ष साहेब सन्माननीय राजूजी मरणकर साहेब नेहमी सांगतात की अशा मार्गदर्शकाची कंप्लेंट मंडळात टाका, काही परवा करायची नाही. असा मार्गदर्शक या मार्गाचा मार्गदर्शक असू शकत नाही, असू शकत नाही. तो सेवक सुद्धा असू शकत नाही. स म्हणजे सेवा करणे, व म्हणजे वचन मंडळ आणि क म्हणजे कर्म करता. मग कर्म करता कसा असावा? कर्म करता कसा असावा? हा वचनात बनलेला असावा. आणि आज सेवक थोडसा एक व्यक्ती बोलला तर त्याची कॅलर पकडल्याशिवाय ठेवत नाही. मग हा सेवक गेला का? अरे मार के भगवान को अधिकार दिया हम लोगों ने, अभी हम में कोई जान है क्या जी? हम एक मच्छर नहीं मार सकते अपने, क्या इतनी बड़ी है क्या? हम एक पेड़ का पत्ता नहीं हिला सकते, हम एक पेड़ का पत्ता नहीं हिला सकते, हम कुछ नहीं कर सकते. वो करने वाला भगवान है, जो कुछ करेगा वो भगवान करेगा. और उधर बाबा ने उंगली दिखाई है, जो कुछ करेगा भगवान करेगा. मेरी कोई मजाल नहीं है, मैं कुछ कर सकता हूँ. मैं तो मरा हुआ इंसान हूँ, मैं इस मार्ग में मरा हुआ इंसान हूँ. मैंने मरने का वचन दिया हूँ तो मुझे मर के कार्य करना है. म्हणून सर्व शेवटी लक्षात असू द्या की प्रत्येकाची जबाबदारी काय आहे. चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. एखादा व्यक्ती काही दिवसाचा प्रचार प्रसार करतो आहे, काही पण
म्हणून तुम्ही तिची ऐकायला जाऊ. आणि मी जरी चुकीचा प्रचार प्रसार करत असाल तर माझी बिलकुल ऐकायची नाही. मी या माईकवर सांगतोय त्याची पडताळ निघा की सत्य काय आहे. सत्य भगवान आहे. सत्य भगवान आहे. म्हणून तुम्ही जागृत राहून कार्य करण्याची आज वेळ आहे. जागृत राहून जर कार्य केले नाही, जागृत राहून जरी कार्य केले नाही तर आपलं जीवन हा अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी तत्व कशासाठी दिले, नियम कशासाठी दिले आणि शब्द कशासाठी दिले याची शहानिशा करणे खूप काळाची गरज आहे. नाहीतर बाबांनी म्हटलंय की या मार्गात खऱ्या अर्थाने जरी मार्गात येऊन जरी मानव धर्मात मानव बनू शकला नाही तर खऱ्या अर्थाने तो केव्हाच कोणत्याच धर्मात कुठेच मानव बनू शकत नाही. हे बाबांचे शब्द आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला मानव बनायचे आहे आणि समाजात आपल्याला माणुसकीची शिकवण जोपासून आपल्याला चालायचं आहे. मग आपण आपले आचरण कसं ठेवलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने वागलं पाहिजे हे खराची गरज आहे जाणून घेण्याची. म्हणून शौकांनी तत्व शब्द नियमाने वागा आणि आपलं जीवन सुदृढ आणि सुखरूप बनवा. बैमान होऊ नका बाबा. म्हणून 2 लाईनी या गीत घेतोय. माझ्या मित्र नागरदादा सरनागत युट्यूब चॅनल पाहतील त्यांचे 2 लाईनी आहे की बैमानकीच्या ह्याच्यात त्यांनी हे गीत सादर केलेलं आहे नवीन. त्याच्यातल्या 2 लाईनी घेतोय. मार्ग हे दिले तुला शिकवण दिली तुला, मार्ग हे दिले तुला शिकवण दिली तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, तरी तू दादा बैमान झाला. माझा बाबा जुमादेवजीला रसा कसा, माझा बाबा जुमादेवजीला. हा मानव किमान झाला म्हणजे आमच्या मनात नागेंद्र सरनागत. म्हणून त्याने गीत लिहिलं की मार्ग दिलं तुला, मार्ग दिला तुला, हे मानवा, हे मानवा मार्ग दिलं तुला, मार्ग हे दिलं तुला शिकवण दिली तुला, माणसात बसवली माणूस केलं तुला, तरी तू दादा बेमान झाला. रसा कसा माझ्या बाबा जुमादेवजीला, रसा कसा माझ्या बाबा जुमादेवजीला. कसा बेमान झाला बाबाच्या नियमाने भरतो शकतो दादा, बाबाच्या नियमाने भरतो शकतो दादा, तरी तू दादा बेमान झाला. माझ्या बाबा जुमादेवजीला रसा कसा माझ्या बाबा जुमादेवजीला. माझ्या मित्रांना नागेदादाने गीत लिहिलं आहे की बेईमान झाला, माणसात बसवलं माणूस केलं. मग आम्ही मानव आहोत, आम्ही मानव आहोत. या उद्देशानं आपलं जीवन जगायला पाहिजे. अरे पहिलं मानव होतो पण पशुतल्य जीवन जगत होतो आणि आज बाबांनी खऱ्या अर्थाने आपल्याला मानव बनवलं. माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागली. मानव धर्माची व्याख्या आहे. आणि मानव धर्माचा मुख्य उद्देश आहे त्याग. मानव धर्माचा मुख्य उद्देश आहे त्याग. त्यागाशिवाय परमेश्वरी प्राप्ती होऊ शकत नाही. सेवकांना लक्षात ठेवा की त्यागाशिवाय परमेश्वरी प्राप्ती होऊ शकत नाही. सूर्यनारायण जरी उगवले नसते तर आकाशाचा रंगही समजला नसता. सूर्यनारायण जरी उगवले नसते तर आकाशाचा रंगही समजला नसता. आणि खऱ्या अर्थाने मान त्याची बाबा जुनी जन्म झाला नसता तर आम्हाला धर्म कळला नसता, आम्हाला धर्म कळला नसता. एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार करतो.